मला सांगा, संघटना बनवणे काय अंगणवाडीची मुलं सहभागी असो, जी संघटना जर तुम्ही अंगणवाडीच्या मुलाला बोलायला तो बोलेल, त्याचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तो चांगल्यापैकी बोलेल, बरोबर, कारण त्याचं शिक्षण झालेलं आहे. मग ह्या संघटना 25, 30 वर्षापासून अंगणवाडी कार्यकर्ती सोबत लढत आहेत. हे जर मॅनेज झाले असते तर 150 रुपयावरून आज कार्यकर्ती 10,000पर्यंत आली असती का? जनतेचा प्रश्न आहे. व्हिडिओ करतात त्याच्यात प्रकल्प कशाला म्हणतात हे सुद्धा तुम्हाला माहीत नाही. प्रकल्प असतो तो काही दिवसासाठी असतो, तो बंद असतो, पण या संघटनांच्या बदौलत ही आपला ICDS चालू आहे. आपल्याला एवढ्या महिलांचं पोट भागतं आहे, पण काहीतरी आपल्याला स्वतःची प्रशंसा करून घ्यायची कोणाकडून तरी, आपल्याला जास्त फेमस व्हायचं म्हणून संघटनेला बदनाम करण्याचं हे एक धोरण आहे, बाकी काही नाही. माझं ना ताई यूट्यूब चॅनल आहे वसीमा काजी. मी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे महाराष्ट्र चिटणीस आहे आणि मी संघटनेत पूर्ण प्रश्न विचारते आणि मला प्रश्नाचे समाधान होते. मी व्हिडिओ काढते, मला खूप महिला फॉलो करतात, बघतात. पण आता काही नवीन यूट्यूबर आले, त्यांचं म्हणणं आहे की अंगणवाडी संघटना ही मॅनेज होते सरकारबरोबर आणि आम्हाला उठवलं जातं, अशाच मागण्या नाही. तुमचा जिल्हा सांगा ताई, आणि तुम्ही काय आपल्या महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना संदेश देणार ते सांगा. मी महाराष्ट्रातून आलेली आहे, मी आयटक संघटनेला जॉईंट आहे. मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आलेली आहे. माझा तालुका कन्नड आणि मी वाकी इथे राहणारी, मी स्वतः कार्यकर्ती आहे. आणि तुमच्या माहितीस्तव सांगते, मी जवळजवळ 28 वर्ष मला अंगणवाडी लागून झाली. तर 1 वर्ष सोडलं तर म्हणजे मला 27 वर्ष झालीत मी आयटकशी नव्हतीत आहे. त्याच्यामुळे खूप जवळून बघते सगळ्या संघटनांचे आपले लीडर लोक काय कामं करतात, काय नाही म्हणून. जेव्हा एखादी महिला अशी बोलते ना, थोडं वाईट वाटतं, कारण संघटनेतले जे आपले अधिकारी असतात ते काही स्वतः अंगणवाडी सेविका नाही, जेंट्स आहेत. दुसऱ्या बाहेरच्या महिला कोणी बोललेल्या नाही. आपल्या अंगणवाडी सेविकेमधूनच एक नवीन संघटना काढू अशी काही महिलांची मागणी. मला पण त्यांनी प्रस्ताव पाठवला होता, पण माझ्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी या संघटनेमध्ये असं काही होत नाही आणि पूर्ण कृती समितीच्या 7 संघटनेच्या लोकांना पण मी ओळखते, तर मला काही असं वाटलं नाही. पण महिलांचे प्रश्न आहेत, त्यांच्या मनात प्रश्न येतात आणि आपल्या अंगणवाडी कर्मचारी खूप भोळ्या बाबड्या आहेत, तर त्यांना चुकीचं मार्गदर्शन पण होतं. तर आपण सगळ्या संघटनेचे पदाधिकारी मिळून आपण काय कामं करतो, काही तुम्हाला किती वर्षाचा अनुभव आहे, तुम्ही चांगली खणखणीत माहिती द्या जरा आपल्या महिलांना. मी 28 वर्ष झाली मला अंगणवाडीला. मी जेव्हा लागले त्यावेळेस मी मदतनीस म्हणून संघटनेच्या मला जो प्रतिसाद मिळाला आणि संघटनेच्या पाठिंब्यामुळे मी कार्यकर्ती झाली हे मला माहिती आहे. आणि संघटनेचा खूप मोठा आधार असतो अंगणवाडी सेविकेसाठी, कारण गावामध्ये जे अंगणवाडी सेविकेचं काम करणं काही सोपं नाही. त्याच्यामुळे हे फक्त एक प्रसिद्धी मिळवण्याचं माध्यम झालेलं आहे संघटनेला बदनाम करणं. एवढ्या 7-8 संघटनांच्या एकत्र येऊन काम करतायत, त्यांच्याकडून होत नाही आहे आणि त्या नवीन संघटना स्थापन करतील आणि यांच्याकडून होईल का असं वाटतं का तुम्हाला? मला हे वाटत असं माझ्या संघटनेवर मला विश्वास आहे, कारण जेव्हा काही आंदोलन वगैरे करायचं असलं तर आमची संघटना पदाधिकाऱ्यांची मिटिंग घेते, आमच्याकडून ते प्रस्ताव पास केला जातो आणि त्याच्यानंतर ते पुढं पाऊल टाकतात. मला नाही वाटत की माझी संघटना मॅनेज होते. तुमची आयटेक संघटना आहे, तर तुमच्या संघटनेविषयी पण तुम्ही माहिती सांगा. किती वर्ष झाले तुमच्या संघटनेला, तुमचं कोणतं पद आहे आणि तुम्ही काय काय कामं आता सध्या केले? अध्यक्ष म्हणून काम करते. मला अंगणवाडीला लागून 28 वर्ष झाले. तेव्हापासून मी संघटनेशी जॉईन झाले. हळूहळू करता संघटनेशी बऱ्याच भरपूर ठिकाणी मोर्चाला जाते, बऱ्याच ठिकाणी सगळ्या ठिकाणी असते, जिल्हा पातळीवर पण असते. त्याच्यामुळे जवळून बघितलेलं आहे संघटना कसा निर्णय घेते, सगळ्यांचा विचार विनिमय करून संघटना निर्णय घेते. स्वतःचा निर्णय कधी संघटना बाकीच्या महिलांना मला तरी असं. तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ कधी बघितले? तर माझ्या चॅनलविषयी काय बोलायचं आहे महिलांना तुम्हाला, कारण एक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस म्हणून मी माहिती देत असते महिलांना. खरी संघटनेत काही प्रॉब्लेम असतात ती पण मी महिलांना शेअर करते. तर तुम्ही पण माझ्या चॅनलविषयी महिलांना सांगा की आपल्या अंगणवाडी सेविकांनी जे चॅनल काढले ते खरे असतात. कृती समितीमधून 2 चॅनल आहेत, एक पुष्पाताई मोरे आणि माझं. थोड्या दिवस आधी पुष्पाताई मोरेंबरोबर माझं बोलणं झालं. म्हणलं संघटना काढणं खाण्याचं काम नाही ताई, आपण सकाळी 10:30ला मंत्र्याच्या दारात बसू शकत नाही जाऊ.
संघटनेचे जे लोक असतात तेच करू शकतात हे काम. मग आपल्याला संघटनेवर काही बोट उचलायचा अधिकार नाही. बरोबर आहे का नाही? आणि तुमच्या आजच्या काय म्हणतात आणि ज्या कार्यकर्ते सांगतात त्या कामाविषयी सांगतात. ते किती वेळेस मोर्चाला गेलं हे त्यांना विचारा. अहो 12 वर्षातून एकदा मोर्चाला जातात, ते म्हणतात संघटना मॅनेज होते. याला काही अर्थ आहे का? आधी हा प्रत्येक ठिकाणी हजर राहा, 2-4 वर्ष बघा, मग तुम्हाला कळेल काय नेत्याची काय तळमळ असते आणि जे मोर्चाला जातात त्यांची तळमळ काय असते. घरी बसून सगळं मिळणं एवढं सोपं आहे का? एवढ्या अंगणवाडी कार्यकर्ते तुम्ही पूर्ण महाराष्ट्रातले आपले अंगणवाडी कर्मचारी जे आझाद मैदानात हजर नाहीत त्यांना असं वाटतं की आशा वर्करनी आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या. पण मी पण त्यांना आज सांगते, आशा वर्कर आणि गट प्रमुखाची जी गट प्रवर्तकाची संघटना पण आमचीच संघटना आहे. मी त्याच्यामध्ये पण महाराष्ट्राची चिटणीस आहे. तर त्यांनी जर मागण्या मान्य करून घेतल्या तर आपल्या का होत नाही? तर आपली संख्या बघा जरा आझाद मैदानात, आपली संख्या किती आहे तुम्हीच बघा. आहे का तेवढी जेवढी आशा वर्करांची संख्या आहे तेवढी आहे का? आपल्या कार्यकर्तीचं मत असं आहे शिवाजी जन्माला यावा, पण तो स्वतःच्या घरात नाही, शेजारच्या घरात. तसं आम्हाला सगळं मिळावं, पण कसं शेजारच्याने जावं, आम्ही घरी राहू, तसं नाही मिळणार. बरोबर. आई तुम्ही काय बोलणार? बोला. महाराष्ट्रातल्या आपल्याला इथे अंगणवाडी कर्मचारी जे आले नाहीत ते सगळे आपल्याला बघत आहेत. माझा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रात जातो यूट्यूबवर. तर तुम्ही तिकडच्या ज्या बघत आहेत त्या महिलांना काय संदेश देणार आहे? त्यांना आमची ते पहिलीच गोष्ट संघटना आमची एकजूट आहे. अंगणवाडी कर्मचारी सभा तुमच्या संघटनेचं नाव आणि अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र राज्य 1986 पासून बाना राजहंस यांनी संघटना तयार केलेली आहे. आणि मी 1982 पासून अंगणवाडी सेविका म्हणून काम करते. सेवेत 125 रुपये मानधनापासून काम केलं आहे. आणि सम्राट हॉटेल असेल किंवा आझाद मैदान असेल हे आमच्या भागात झाले. काय आम्हाला संघटनेसाठी आम्ही 125 रुपयापासून आज ही 10,688 रुपये. त्यामुळं मला संघटनेमुळं सगळं मिळालं आहे हे मी ठोकून सांगू शकते. आणि माझ्या महिला आज 15 तारखेला तुम्हाला काटेश्वर 25 तारखेला दरवेळेस दिली. आमच्या सगळ्या महिला येतात. क्वचित थोड्याफार असू शकतात, नाही असं नाही. आमचा वर्ग असा असतो संघटनेचा की आपण लढलं तर म्हणजे आपलं जे कर्तव्य आहे. मी तालुका अध्यक्ष या नात्यानं पहिलं माझं कर्तव्य जे आहे ते पार पाडते. आंबेगाव तालुका. आंबेगाव तालुक्याच्या सगळ्या महिलांना मला व्हिडिओला सबस्क्राईब करा पाहिजे आणि सगळ्यांनी बघा. आणि माझ्या महिला एवढ्या एकजुटीनं एकनिष्ठ आहेत. नाही म्हटलं तर नाहीच करणार. आणि ज्या येत नाही मोर्चाला येत नाहीत त्यांच्याकडनं आम्ही 1000 रुपये दंड द्यायला हवं. त्यामुळं महिला आमच्या सगळ्या येतात आणि ते त्यांच्या घेतात. आमच्या तालुक्यामध्ये अधिकारी सुद्धा यायला घाबरतात. धन्यवाद ताई, कारण आपण काय चुकीचं काम चुकीचं करत काही तुम्हाला बोलायचं आहे की तुमची संघटना काही महिलांचे आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की संघटना मॅनेज होतात, सरकारकडून खाऊन बसतात आणि आम्हाला उठवतात, आमच्या मागण्या मान्य करून घेत नाही. तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून तुमच्या संघटनेचं नाव आणि तुम्हाला काय वाटतं युनियनविषयी? असं ते सगळ्या लढाया केल्या. अहमदनगर जिल्हा आणि नगर जिल्हा तालुका यामध्ये. आणि तसं जर विचार केला बाकीचं मानधन वाढलं पाहिजे किंवा वेतन लागू झालं पाहिजे. ही सध्याची परिस्थिती आहे जी आपण बाकीच्या वातावरणामध्ये बघतो. जेणेकरून इतरांची पेमेंट वाढलेली असतात, आशांची म्हणा आणखी जे कंडक्टर आहे त्याची पेमेंट वाढतात. आपली पेमेंट का वाढावी असं त्यांना साहजिक वाटतं. हा तर आणि 2 पाठीमागे माघार घेतली. ही माघार घ्यायला नव्हती पाहिजे असं प्रत्येक महिन्याला वाटतं. आणि का घेतली माघार त्याच्याविषयी तुम्ही सांगू शकता का? जेव्हा आमच्या संघटनेमध्ये मीटिंग झाली तेव्हा मला हे माहीत आहे की माझ्याच प्रकल्पातले 2 बीट आणि सुपरवायझरना रिपोर्ट दिला आणि त्यांचं मानधन त्या महिन्यात निघालं. तर तुम्हाला काय वाटतं की का आपण
सांगतो त्यावेळी मागं घेतलं. तुमच्या संघटनेनं का मागं आयटेकनी मागं घेतला आणि एक तर आहे एक मला अवश्य सांगायचं असतं की ज्यावेळेस संघटनेने आयटेकनी माघार घेतली त्यावेळेस अंगणवाडी सेविकेनं सुद्धा विश्वासात घ्यायला पाहिजे अशी एक माझी अपेक्षा. पदाधिकाऱ्यांची मिटिंग झाली होती, पण त्याच्यात मेन अंगणवाडी सेविका पण सामाविक पाहिजे असं म्हणजे आहेत ते पाहिजे अंगणवाडी सेविका पण पाहिजे त्याच्यामध्ये. तळागाळात ज्या काम करतात अंगणवाडी सेविका त्या समोर पाहिजे पण त्यांचे प्रश्न त्या अतिशय ह्याच्याने जाणतात त्या प्रत्येक गोष्ट त्यांना तळागाळामध्ये काय घडते ते सांगतात त्याच्यामुळे त्यांनी ते सांगायला पाहिजे आणि विश्वासात घ्यायला पाहिजे. बरोबर. धन्यवाद ताई. आता इथे ना आपल्याकडे बघा महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या किती महिला सगळ्या हजर आहेत. कारण आमचे जेव्हा आंदोलन असतात ना तर आम्हाला कोणी मीडिया येत नाही, कोणी कव्हर करत नाही. तर आम्ही सोशल मीडिया आमच्या स्वतःसाठी सुरू केलेलं यूट्यूब चॅनल आहे. तर तुम्हाला हे बघा आझाद मैदानातून मी सगळी खरी माहिती देत आहे. तर तुम्ही वसीमा काजी चॅनलला सबस्क्राईब करून सगळ्यांना माहिती द्या. इथे वेगवेगळ्या संघटनेचे खूप सारे प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांच्याकडून मी माहिती घेत आहे आणि तुम्हाला त्यांचे इंटरव्ह्यू मी देत आहे. तर तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त माहिती घेण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. आमच्यामध्ये भाऊ आहेत. भाऊ काय झाले आता काही अंगणवाडी सेविकांनी आपल्या संघटनेच्या विरोधात व्हिडिओ काढून असं सांगितलं की संघटना मॅनेज होतात म्हणून त्यांना नवीन संघटना काढायची आहे. कृती समितीवर भरोसा नाही, संप अचानक मागे घेतात. माझ्या व्हिडिओवर तर कमेंट आलं बाई तुला संघटनेनं खोके दिले का. तर त्याच्याविषयी तुम्ही संघटनेची थोडी माहिती तुम्ही काय काम करता, तुमच्या संघटनेचं नाव आणि कार्यरत किती वर्षापासून आहेत आणि संघटनेमुळे काय काय बदल घडून आला अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या जीवनात. ताई आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांपर्यंत चांगली प्रकारची माहिती गेले अनेक दिवस आम्ही मागे आपला व्हिडिओ आपण बनवत आहे आणि खऱ्या अर्थानं शासनातल्या ज्या काही घडामोडी आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची दिशा जी आहे, लढे जे आहेत, मोर्चे जे आहेत ते कशा पद्धतीने चालेल या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं एक पॉझिटिव्ह अशा पद्धतीची माहिती आपल्या अंगणवाडी सेविकांपर्यंत पोहोचवत आहे. त्याच्याबद्दल आपण धन्यवाद. परंतु ताई एक महत्त्वाचा विषय असा आहे की असे आपल्यासारखे काही व्हिडिओ बनवणारे काही आपल्यातल्याच काही आमच्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु स्वतः त्या कधी अजून मैदानावरती पोहोचल्या नाही, कधी त्या आंदोलनात कुठं दिसल्या नाही. परंतु मात्र त्या काही जुन्या संघटना कृती समितीमध्ये आहेत त्यांच्या संदर्भामध्ये वेगळ्या पद्धतीने काहीतरी वक्तव्य करून त्या ठिकाणी काहीतरी बोललं जातं आहे. तुम्ही खोके घेतले काय अशा वेगवेगळे पद्धतीने विधानं करून त्या ताईनं त्या ठिकाणी कृती समितीचा कुठेतरी अपमान करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे. कृती समितीचंच नव्हे पण कृती समिती अंतर्गत असणारे सर्व सभासद अंगणवाडी सेविका मदतीच आहेत यांचासुद्धा कुठेतरी अपमान करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे. त्या ताईला माझं आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे ताई की संघर्ष करणाऱ्या ह्या भगिनी तळागाळातून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. आपण कधी तिथपर्यंत पोहोचलेला हा स्वतःला पहिला आत्मटीका करून पहा मग कृती समितीच्या सर्व जुन्या संघटनावरती त्या ठिकाणी टीका करण्याचा प्रयत्न करा. हे माझ्या आजच्या या निमित्तानं सांगण्याचा प्रयत्न. आज तुमची संघटना कोणती, तुमचं पद आणि किती वर्षाने काम. मी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ ठाणे गेले 20 वर्ष या चळवळीमध्ये काम करतोय. अंगणवाडी ताई ही खऱ्या अर्थानं तळागाळातील कुपोषणावरती काम करणारी ताई आहे. मी पण खऱ्या अर्थाने एका अंगणवाडी केंद्रामध्ये शिकलेलो आहे. त्याच्यामुळं अंगणवाडी ताईची जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माझ्यासारख्या छोट्या प्रमाणात या ठिकाणी आहे आणि म्हणून आज आझाद मैदानावरती या ठिकाणी महाराष्ट्रातून अंगणवाडी सेविका मदतीस पोषणासाठी या ठिकाणी आहे. मी स्वतः निलेश टाटकिळे या आंदोलनामध्ये पोषणामध्ये स्वतः अमरून पोषणामध्ये बसलेला आहे. जोपर्यंत सरकार मला न्याय देत नाही, माझ्या अंगणवाडी ताईला न्याय देत नाही तोपर्यंत माझं हे पोषण ठामपणाने चालेल आणि GR घेतल्याशिवाय मी बाहेर पडणार नाही. आजच्या निमित्ताने या ठिकाणी सांगू इच्छितो 25 तारखेला महाराष्ट्रामधलं
2 लाख महिला आझाद मैदानावरती उतरण्याचा निर्णय आम्ही निर्धार केलेला आहे आणि या सरकारला झुकवल्याशिवाय राहणार नाही आणि आमचा निर्णय आम्ही घेऊनच जाणार. पेन्शन असेल, ग्रॅज्युटी असेल आणि किमान वेतन मानधनवाढ असेल याचा निर्धार करूनच आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील सर्व भगिनींना या ठिकाणी मी आव्हान करतो की 25 तारखेला आपण सर्वांनी आझाद मैदानावरती यावं आणि या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार, ज्यांना खऱ्या अर्थानं गुलाबी साडीचा अक्षरशः राग येतो, परंतु महाराष्ट्रामध्ये स्वतःच गुलाबी कलर घालून त्या ठिकाणी मस्तपैकी मिरवण्याचं काम त्या ठिकाणी करतायत. दादा, तुम्हाला हा खऱ्या अर्थानं राग आहे की त्या गुलाबी साडीचा काय म्हणू आपण गोड वाटते? नक्की काय वाटते आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रश्न पडत आहे. आणि म्हणून दादांना विनंती आहे, अर्थखाता आपल्याकडे आहे. महाराष्ट्रामधल्या ज्या काही जनसामान्य महिला ज्या आहेत, सर्वसामान्य महिला आहेत, त्यांना तुम्ही 3,000 देण्याचा प्रयत्न नक्की केलेला आहे, परंतु अंगणवाडी सेविका मदतनीस या काही सावत्र बहिणी आपल्या आहेत का? हा मला या ठिकाणी मी याच्यावर येणारच होते. लाडक्या बहीण योजनेच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सगळे काम केले. आपल्या अंगणवाडी कर्मचारी खूप भोळ्या भाबड्या महिला आहेत. त्यांना जर हे कळलं समजलं असतं की अजितदादांनी स्वतः आपल्या बहिणीसमोर आपली बायकोला उभं करून लाडकी बहीण स्वतःच्या बहिणीला हक्क नाही दिला तर आपल्याला काय देणार? आपल्याला हे सरकार फक्त भरमटत आहे. तर लाडक्या बहिणी योजनेवर आम्हाला 50 रुपये देण्याचा सरकारने आश्वासन दिलं होतं, पण त्याच्यालाच पण पाठी घातलेलं आहे. या लाडक्या बहिणी योजनेत काम करण्यात किती त्रास झाला, याच्यावर तुमचं काय? खऱ्या अर्थानं तसं पाहायला गेलं तर महिला बाल कल्याणची ही योजना 3 लाडक्या भावांनी महाराष्ट्रातल्या जनसामान्य महिलांना त्या ठिकाणी ही योजना आणली. ही योजना कशासाठी आणली? महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण ही योजना टायटल आहे, परंतु त्याच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं राजकीय मेळावे करून त्या ठिकाणी मतदान कसं ओढायचं याचा खऱ्या अर्थानं भाग आहे. ही लाडक्या बहिणीची खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी फसवणूक आहे असं मी या ठिकाणी म्हणेन. परंतु मला हे सांगायचं आहे की अशा परिस्थितीमध्ये कालच एका ठिकाणी आम्ही पाहण्याचा प्रयत्न केला की दादांची लाडकी बहीण जी महिला आयोगाची खऱ्या अर्थानं अध्यक्ष आहे, त्या आमच्या चाकणकरताई सुद्धा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी एका गुलाबी रिक्षामधनं त्या ठिकाणी फिरत होत्या. ताईंना माझी विनंती आहे की ताई, आपण ज्या गुलाबी रिक्षामधनं फिरता त्याच आमच्या गुलाबी रंगाच्या परिधान करणाऱ्या साड्या असणारी अंगणवाडी सेविका ताई, हिचं कधी आपल्याला दुःख वाटतंय का? तरच आपल्याला खऱ्या अर्थानं गुलाबी कलरची साडी घालण्याचा खरा अधिकार त्या ठिकाणी आहे ना का? आपल्याला अधिकार बिलकुल नाही. कदाचित आपल्या मनामध्ये आलं, आपण महिला आयोगाच्या अध्यक्षा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर अजितदादांना सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही सांगू इच्छिता आणि ह्या आझाद मैदानावरती सुद्धा तुम्हाला जर वाटलंच मी एक महिला आहे आणि महिला म्हणून मी त्या ठिकाणी काम करते आयोगाचं, या जर खऱ्या अर्थानं तुम्हाला खंत वाटली तर तुम्ही आझाद मैदानावरती या महिलांना भेटायला सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकताय. आणि ठामपणाने सांगू इच्छिता की मी अजितदादाला सांगेल आणि माझ्या लाडक्या बहिणींना, तुमच्या लाडक्या बहिणींना जी काही मानधनवाढा आहे, पेन्शनचा मुद्दा आहे, ग्रॅज्युएटीचा मुद्दा आहे, तो त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करा. खऱ्या अर्थानं 2 लाख महिला तुमचा आभार व्यक्त करा. तुमच्या ठाणेकरा महिलांना तुम्ही 25 तारखेसाठी काय संदेश देणार आहेत? कारण तुमचे ठाणेकर महिलांना तुमचे भाऊ अमर उपोषणाला तुमच्यासाठी बसलेले आहेत आणि त्यांना नेहमी असा अंगणवाडी सेविकांचा मला कमेंट येतो माझ्या व्हिडिओवर, आशा वर्करच्या मागण्या का मान्य झाल्या, पण आज आपण आझाद मैदानात बघतोय आपल्यात किती कमी अंगणवाडी कर्मचारी आहेत. तर तुम्ही ठाण्याच्या महिलांना काय संदेश देणार आहेत 25 तारखेसाठी? खऱ्या अर्थानं 53 दिवसाचा आशा वर्कर भगिनींनी सुद्धा एक प्रचंड लढा त्या ठिकाणी केला. अक्षरशः शहापूर ते ठाणे या ठिकाणी पदयात्रा काढली, भर उन्हातानात त्या भगिनी लढल्या, अक्षरशः पायाला फोड आले तरी त्या भगिनी हटल्या नाही. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सुद्धा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अनेक असे संप केलेले आहेत, असे अनेक लढे केलेले आहेत. हे आपलं आजचं आंदोलन नाही आणि म्हणून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक लढ्याचा अनुभव चांगला आहे. परंतु अशा ताईंना कमी अनुभव होता, परंतु त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी आझाद मैदानावरती 22 दिवस आपलं आंदोलन उन्हातानात वरती छत नसताना सुद्धा उन्हातानामध्ये लढल्या आणि शासनाकडनं 5,000 रुपये मिळवण्याचा प्रयत्न. आणि जर आपली संघटना मॅनेज होत असली तर आशा वर्कर आणि गट वर्करची पण आपलीच संघटना आहे, मग आपण काय दुजाभाव करतो काय आशा वर्कर आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यामध्ये? खऱ्या अर्थानं तसं पाहायला गेलं तर ज्या काही आशा आणि अंगणवाडी ताईंमध्ये ज्या काही संघटना
लढत आहेत या लाल बावट्याच्या संघटना आहेत. लाल बावटा म्हणजे कामगारांचं एक प्रतीक आहे, रक्ताचं प्रतीक आहे आणि म्हणून आमचा झेंडासुद्धा लाल आहे. आणि म्हणून कामगारांच्या बाबतीमध्ये लढत असताना शासनाकडनं कधीही त्या ठिकाणी कोणता पैसा घेतला जात नाही. कोणत्याही प्रकारचं आमिष आम्हाला जरी दाखवायचा प्रयत्न केला तर शासनाची खऱ्या अर्थाने हिंमतच होत नाही आणि आम्ही त्या आमिषाला कधी बळी पडत नाही. आम्ही कामगारांसाठी लढणारे लोक आहोत. आशाताई सुद्धा आमचीच भगिनी आहे, अंगणवाडीताई सुद्धा आमचीच भगिनी आहे आणि अंगणवाडीने सुद्धा आशाने सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आंदोलन केलं, त्यांना यश मिळालं. आणि अंगणवाडीताईंना माझी विनंती महाराष्ट्रातल्या की ज्या चिकाटीनं आशाताई गटप्रमुखताई त्या ठिकाणी लढल्या त्याच पद्धतीनं 25 तारखेला सुद्धा शेवटच्या या टप्प्यामध्ये आपल्याला शासनाकडे तिन्ही प्रश्न आपल्याला खेचून आणायचे आहे आणि त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी प्रचंड भागीदारी करण्याचा प्रयत्न करा. पूर्वी आपण प्रचंड संप केलेला आहे, त्यांना आउट मिळवलेला आहे कृती समितीच्या वतीनं ते आपल्याला सर्वांना न्याय. आता आपल्याला इलेक्शन तोंडावर आहे, शेवटचा चान्स आहे हा GR काढायचा. आमच्या अंगणवाडी कर्मचारी एक नारा लावतात, आता GR काढा नाही तर आम्ही सरकार पाडणार, सरकार पाडा. GR काढा नाही तर सरकार पाडा. का बरोबर नारा आहे आमच्या बघितलं? ताई, तुम्ही जो काही या ठिकाणी नारा सांगितलेला आहे महिलांचा तो अगदी बरोबर आहे. कारण का लोकसभा झाली, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्या ठिकाणी काही संप झाला होता. प्रस्ताव शासनाला पाठवतो म्हणून सांगितलं तर त्यांनी 2 प्रकारचे प्रस्ताव, पेन्शनचा आणि ग्रॅज्युटीचा प्रस्ताव पाठवला, पण मानधनवाढीचा प्रस्ताव पाठवला नव्हता. आणि अशा अनुषंगानं आज विधानसभेचं आंदोलन विधानसभेत पुढे समोर येऊन टेकलेली आहे. आचारसंहितेला कमीत कमी आज तसं पाहायला गेलं तर 17 दिवस बाकी आहे. या राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री, मुख्यमंत्री यांना आमची कळकळीची विनंती आहे, महाराष्ट्रातल्या 2 लाख अंगणवाडी सेविकांच्या मदतीचा अंत पाहू नका. जर आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं न्याय जर दिला नाही या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये तर अंगणवाडी सेविका काय करू शकते हे तुम्हालाही माहिती आहे. कारण का खऱ्या अर्थानं लाडकी बहिणीचं खऱ्या अर्थानं जर काम केलं असेल तर त्या अंगणवाडीताईंनी केलेलं आहे. परंतु थोडंसं मनात खंत वाटते की रात्रंदिवस ती तरपडली. रात्र 1 वाजो, पहाटे 4 वाजू द्या, 6 वाजू द्या, तिनं त्या ठिकाणी ऑनलाईन काम केलं. हे समाजाला सगळ्यांना माहिती आहे. आणि आपण 50 रुपये देण्याच्या बाबतीमध्ये त्यांना मोबदला ठरवला होता, परंतु आपण अजूनही देऊ शकला नाही. त्या महिला बालविकास खात्याच्या मंत्री आदितीताई तटकरे आहेत, आपण महिला, परंतु काही आपल्याला हे कळत नाहीये की या महिलांनी आपल्या योजनेचं किती काम केलेलं आहे. एवढं तरी थोडंसं लक्षात घ्या. आता भाव बघायला गेलं तर महिलाच महिलावर अत्याचार करत आहेत. ज्या आमच्या मंत्री होत्या स्मृती इराणीताई, महागाईसाठी गॅसच्या बाटल्यावर चढून बसायचं, पण एवढे बलात्कार झाले तर मंत्रिमंडळातल्या एकाही स्त्रीने आपलं तोंड उघडलं नाही, फक्त आपल्या खुर्च्यासाठी. महिलांवर अत्याचार होतो. बाटल्याचा तर भाव कमी झाला असता, पण ज्या मुलीची आता बदलापूरमध्ये जे केस झाले किती बलात्काराचे केस होत आहेत, पण ह्या महिला तोंड उघडत नाहीत फक्त खुर्च्यासाठी. मग या महिलांना खुर्च्यावर ठेवणार नाहीत आमच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा. कारण किशोरवयी मुलींचा प्रोजेक्ट आमच्याकडे, त्यांचं संरक्षण, त्यांचा आढावा घेण्याचं काम सुद्धा आम्ही करतो. आता प्रत्येक 1 महिन्यात 2 महिन्यात एक बलात्काराची केस येत आहे, तर त्याच्यावर पण आमच्या अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्करताई सगळ्यात चिडलेल्या आहेत. या महिलांना आम्ही खुर्च्यावरून ओढून काढणार आणि काढलं. आमच्या विरोधात जेवढ्या महिला होत्या तेवढ्यांना आम्ही खुर्च्यावरून ओढून काढलं आणि अजून पुढे काढणार. तुम्ही माझ्या चॅनलवर खूप चांगली माहिती दिली. तुमच्या सगळ्या स्थानिकच्या महिला भाऊ तुम्हाला ऐकणार आहेत, कमेंट करणार आहेत, तर नक्की पुढे आपण संवाद चालू ठेवणार आहेत. हा आपला 3 दिवस आहे. अमर उपोषण असताना सुद्धा भाऊ कमीत कमी 20 मिनिटं तुमच्यासाठी बोललेले आहेत. म्हणून तुम्हाला सगळ्याला आव्हान आहे की तुम्ही 25 तारखेला आपल्या भावाला भेटायला, जे अमर उपोषणाला बसलेले आहेत त्यांना भेटायला तुम्ही नक्की यायचं आहे. धन्यवाद भाऊ, तुम्ही सगळे. लाल सलाम तुम्हाला, तुमच्या कार्याला लाल सलाम. इथे बघा आता पूर्ण अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदानात जे जमा झालेले ते सगळे पदाधिकारी इथे आमच्या स्टेजवर आहेत. सगळ्या 7 संघटना मिळून ही कृती समिती होते. त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी 8% सिंहाचा वाटा असतो आणि आमच्या सगळ्या संघटनेचे अध्यक्ष पाटील सर आहेत आणि
ठिकाणी चळवळीचे नेते आहेत, त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते आज इथे आलेले नाहीत. आमचे प्रिन्सिपाल सर चिटणीस आहेत, आमचे खूप पदाधिकारी इथे मेहनत घेत आहेत. हे आझाद मैदानमध्ये आमच्या घरचं अंगण नाही, तर खूप मेहनत घ्यावी लागते, खूप आपल्याला हे करत असतं. तर ते बघा आमच्या सगळ्या महिला येत आहेत आणि मला पण खूप आनंद होत आहे की आता आपण काही ना काही करून आहोत. तर तुम्ही सगळ्यांनी वसीमाताजी चॅनलला जास्तीत जास्त लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे, शेअर करायचं आणि त्याने सगळ्यांना सबस्क्राईब करायला लावा, तुम्हाला जास्तीत जास्त मिळणार आहे. ह्या आमच्या निंबाळकर वहिनी आहेत, ह्या पुण्यातून आहेत आणि ह्या पण अमर उपोषणकर्त्यामध्ये सामील आहेत. तर ताई तुम्ही काही महाराष्ट्रात गोंधळ उडालेला आहे की कृती समिती मॅनेज होते, संघटना जुन्या काही काम करत नाही, काही नवीन संघटना काढायचे प्रस्ताव माझ्याकडे पण आलेला आहे. पण मला फक्त अंगणवाडी कर्मचारी म्हणून काम करायला आवडतं, मला कधी मुख्य सेविका पण व्हायचं नाही आणि मला संघटना पण काढायची नाही. मला फक्त माझ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना हक्क कसा मिळणार, त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी मी चळवळ करत आहे आणि याच्यामध्ये सामील झालेले आहे. आणि दुसरं म्हणजे माझ्यावर जर कोणी माझ्या महिलांना जर नाद केला तर मी तिथल्या तिथं सोडत नाही, तिथल्या तिथंच ॲक्शन घेते, सुपरवायझर असो, CDP असो किंवा मंत्री असो. तर ताई तुम्ही आज या आंदोलनामध्ये सामील झालात, तुम्हाला काय महिलांना आपले आव्हान करायचे महाराष्ट्रात, खास करून पुण्याच्या महिलांना? मला महिलांना एवढंच आव्हान करायचं आपण काम करत असताना आपल्या न्याय हक्कासाठी समिती असेल, संघटनेच्या वतीने जी लढाई केली जाते त्या लढाईत आपण 100% भागीदारी करून आपण आपल्या स्वतःच्या न्याय हक्कासाठी लढत असतो. त्या व्हिडिओमार्फत बऱ्यापैकी म्हणजे वसीमाताईंचा व्हिडिओ बऱ्यापैकी राज्यात चांगला चालतो. त्यामुळं मला ते सरकारकडून एवढीच विनंती करायची जी लाडकी बहीण योजना आली त्याला राज्याच्या मुख्यमंत्री असतील आणि 2 उपमुख्यमंत्री असतील त्यांच्या माध्यमातून जे मासिक 1,500 रुपये दिले गेले, तर ते 1,500 रुपये दिले गेल्यानंतर ज्यावेळी ग्रामीण भागात मेळावे वगैरे झाले, आज आम्ही ग्रामीण भागात ग्राउंड लेवलला काम करत असताना कुठल्याही बहिणीला ज्यावेळेस आपण चर्चा करतो लाडक्या बहीण योजनेचं नक्की काय किंवा ते पैसे कुठून आले, तर त्यावेळी प्रत्येक महिलेच्या तोंडी आहे की तर माझी अर्थमंत्री असतील आपले अगदी सर्वांचेच लाडके म्हणले तरी चालतील, कारण दादांमुळं सगळ्या ग्रामीण भागातील लोकांना जे पैशाचं जे काय आर्थिक हे होतं भाऊबीजीला मिळाली देणगी ती ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेली आहे. माझी दादांना एवढी विनंती आहे की सगळ्या महिलांच्या मनात दादांबद्दल राग होता की कुठं गेलं की आला कागद आणि आली गुलाबी साडी, त्यामुळे दादा जरा नाराज होते आणि त्याच निमित्ताने महिला पण नाराज होते. पण आता कुठेतरी परिवर्तनाची गरज आहे, विधानसभेचं इलेक्शन लागणार आहे आणि दादांमध्ये परिवर्तन दिसून आले खऱ्या अर्थाने, कारण दादा महाराष्ट्रावर गुलाबी कोट घालून फिरताना आपल्याला पण दिसत नाही. पण दादांना माझी एक विनंती आहे की गुलाबी साडीला न्याय दिला, त्यात परिवर्तन झालं, मानधनवाढ मिळाली तर 100% विधान परिषदेमध्ये आपल्याला न्याय मिळेल आणि आपल्याला 100% तिथं यश प्राप्त होईल एवढं मी सांगू. धन्यवाद ताई. आणि तुमच्या पुण्याच्या महिलांना सगळ्या 25 तारखेला याचं आव्हान आम्ही तर व्हिडिओच्या माध्यमातून देतच आहे. ज्या नवीन संघटना आहेत त्यांना एकच आव्हान आहे की आधी काम करा. बघा एक आपल्याला धडा होता, मोटार पाळवी घेऊन करून बघितल्यावरच काय, तर मी तर नाही एवढं पेशंट ठेवू शकत, मी मंत्र्यांच्या दारात 4-4 तास नाही बसू शकत, म्हणून मी संघटनेचा हात धरून चालते. एवढी मोठी मी अजून झालेली नाही की मी जुन्या संघटनेला सोडून नवीन संघटना काढण्या एवढी मोठी मी झालेली नाही, कारण माझ्या जुन्या संघटनेवर खास करून माझ्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे पदाधिकारी खूप चांगले काम करतात, माझा विश्वास आहे. आणि अशाच घडामोडी बघण्यासाठी वसीमाताजी चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. मी सगळी माहिती तुम्हाला इथे लाईव्ह देणार आहे आणि काय माहिती असणार आहे, पुढे काय होणार आहे, सगळ्या महिलांना आपल्याला इथे माहिती भेटणार आहे. म्हणून सगळ्यांनी चॅनल आवडल्यास सबस्क्राईब करा. ज्या महिला मुंबईला येत आहेत सांभाळून या, औषधं बरोबर घेऊन या, स्वतःची काळजी घ्या. हे बघा आप मेलं जग मुडालं, आपल्यापेक्षा जास्ती काही नाही, म्हणून तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज
गरज नाही. मागण्या नक्की मान्य होणार, परिवर्तन येणार आणि आपण नक्कीच कामयाब होगे, हम होगे कामयाब. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एकच नारा, GR काढा, GR काढा, नाहीतर पुढच्या सोडा. आपण खासदाराच्या इलेक्शनला करून दाखवलं, मग आमदाराचं काय आहे. आपण खुर्च्या पाडल्याशिवाय राहणार नाही हे त्यांनी लक्षातच ठेवावं. आणि आंदोलनकर्त्याला भेट द्यायला खूप आता मंत्रिमंडळ येत आहेत. आज कॅबिनेटची भेटसुद्धा होऊ शकते. तर तुम्ही पुढे सगळा व्हिडिओ पाठवत जा, म्हणजे तुम्हाला माहिती भेटणार आहे. आणि हे बघा, मीडिया काय आम्हाला कव्हर करायला येत नाही, म्हणून आम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्याबरोबर संवाद साधावा लागतो. मला काही छंद नाही की मला सारखं यूट्यूबवर बोलायचं आहे. मी फक्त शनिवारी व्हिडिओ काढते तुमच्यासाठी, खरी माहिती देते. हे बघा, आतापर्यंत आपल्याकडे कोणी भेटायला आलेले नाहीत आणि आपल्या सगळ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी इथं जमा व्हायचं आहे, कृती समितीला सपोर्ट करायचं आहे आणि आपल्या हातात पदरात पाडून घ्यायच्या आहेत आपल्या मागण्या. म्हणून सगळ्यांनी या चॅनलवर या, बघा आणि सगळ्यांनी आपण आपल्या मागण्या मान्य करून घेतल्याशिवाय उपोषणकर्ते उठणार नाहीत. खास करून ठाण्याच्या महिला, पुण्याच्या महिला, तुमच्या सगळ्यांसाठी ही वसीमाताई तर आहेच, पण तुमच्या प्रतिनिधीने जे तुम्हाला आव्हान दिलेलं आहे त्याला तुम्ही कुठेतरी सक्सेस करा. कुणाच्याही खोट्या नाट्या गोष्टीवर विश्वास ठेवून आपल्या संघटनेला बदनाम करू नका. खूप मेहनत लागते. 70 वर्षाच्या महिला पुरुष इथे आपल्यासाठी काम करत आहेत. शक्य नाही आपल्याला एक दिवस अंगणवाडीत उशीर झाला आपल्याला तर आपली सुपरवायझर आपली खरपट्टी काढते. मग युनियनमध्ये काम करण्यासाठी रात्रंदिवस झटावं लागतं. आहे का तयारी? माझी तयारी नाही. मी माझ्या संघटनेचा हात धरून चालणार आहे आणि तुम्ही तुमचा निर्णय काय आहे तो मला माध्यमातून कळवायचा आहे, कमेंट टाकायचं आहे. आणि आपल्याला इथे सगळ्यांना मिळून आपला मागण्या मान्य करून घ्यायच्या. धन्यवाद ताई. शेअर करा. परत सांगते, 3 दिवसाच्या घडामोडी तुम्हाला सांगेन. सबस्क्राईब करा तायांनो.